स्वर्गाहूनही नगरी न्यारी आमची माती आम्हास प्यारी।
हल 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 राजेश दादा शार्प करा थोडं शार्प करा हल हल बस थोडंसं इको किंचित द्या हल सुरू असलेल्या कार्यक्रमासाठी मोरे प्रतिष्ठान आंबवली संस्थापक अध्यक्ष किशनदादा मोरे यांच्याकडून 501 रुपयाचे बक्षीस आले. नाचमंडळ आभारी आहे, ऋणी आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे कृष्णदादा दवंडे यांच्याकडून बागासाठी 200 रुपये आलेले आहेत. नाचमंडळ आभारी आहे. त्याचप्रमाणे श्रवणदादा रसाळ यांच्याकडून एंट्रीसाठी 501 रुपये आहेत. नाचमंडळ आभारी आहे, ऋणी आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे विजयदादा किसबिले लहान मुलांसाठी 200 रुपये आले आहेत. नाचमंडळ आभारी आहे, ऋणी आहे. त्याचप्रमाणे अनिकेतदादा रेवाळे 100 रुपये वंदन करून नृत्यकलेची देवता नटराजा नटेश्वरी त्यांना नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे माझ्या गावची ग्रामदेवता माझी पाठीला की आई मानाई चरणी नतमस्तक होतोय. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतोय. त्याचप्रमाणे आज या सभागृहामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व मला गुरुसमान असणारे गुरुवर्य शाहीर मंडळी आणि सर्व प्रतिप्रेक्षक मायबाप आपल्या चरणी या शाहिराचा माळाचा मुद्दा करतोय. रसिक हो, कोणतीही लोककला म्हटली की त्याला संगीताची साथ ही लागते आणि आज मला संगीतासाठी आहेत ढोलकीपट्टू माझे मित्र हेमंतदादा तुकडे. त्याचप्रमाणे कीबोर्ड मास्टर माझे ऑल टाइम फेवरेट माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला असणारे साहिलदादा कर्णेकर. त्याचप्रमाणे वेल्ड मास्टर प्रशांतदादा पायकोळी आणि माझे पॅडवळे दादा त्यांनाही साहिल मायाचा मुद्दा करतोय. त्याचप्रमाणे रसिका हा एवढा मोठा कार्यक्रम माझ्या या मंडळाने आयोजित केला आहे. त्यासाठी अर्थसाह्य हे महत्वाचं असतं आणि आमच्या पाठीशी सदैव असणारे महाड मानगाव वळतूर तालुक्यातील नवे तर संबंध रायगड जिल्ह्यातील युवकांचे प्रेरणास्थान सोमनाथ भाऊ ओझरले यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे माझ्या गावचे उद्योजक सन्माननीय माझे बंधू मारुतीदादा जाधव हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्दा करतोय. त्याचप्रमाणे इथं मोठ्या प्रमाणात शाहिरी वर्ग उपस्थित आहेत. त्यामध्ये माझे पुणेवाले शाहीर योगेश भाऊ जाधव, तेजस पवार मॅडम, त्याचप्रमाणे स्वप्नील गोरेबुवा, अनिल बुवा गराटे, आमच्या रायगडहून आले शाहीर अनिल कोकरे, त्याचप्रमाणे ऋतिकदादा पाटील, या सर्व शाहीर वर्गाला मी शाहिरी मानाचा मुद्दा करतो. रसिक हो, आम्ही मंडळी गुरुकवी शंभूराजे घराण्यातील ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य काशीरामभाऊ पोंबार यांचे शिष्य गोविंद नामदेव महादेव पांडुरंग, यांचे शिष्य किसन दत्ता देवजी जनार्दन, त्यांचे शिष्य रवींद्र प्रसाद आणि नेतृश्रीधर, यांच्या समेत शाहीर महेश शिंदे आणि माझा सहशाहीर प्रवीण कुरुंकर, जे आम्ही आपल्या सेवेसाठी आज या मायानगरीमध्ये मुंबईमध्ये आलेलो आहोत. ही आमच्या हातून वेळीवाकडी सेवा होईल ती गोड मानून घ्या. आमच्या हातून काही चुकीचं झालं तर ते तुमच्या पोटात घ्याल एवढी आणि एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या कार्यक्रमात जय हिंद जय महाराष्ट्र.
ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः शरद शरणं भयवर्णम् अहं ब्रह्मास्मि परस्परं शरद शरणं भयवर्णम् अहं ब्रह्मास्मि परस्परं शुभमंगलं सद्गुरु चरणं काशीराम वन्दे गुरुचरणं स्तवन सादर करतोय आत्ताच या ठिकाणी नागेंद्र राठोड साहेब हेही उपस्थित राहिलेले आहेत त्यांनाही या शाहिराचा शाहिरी मानाचा मुद्रा करतोय स्तवन सादर करतोय रसिक हो लक्ष असू द्या विशेष करून माझं स्तवन हे नटराजाला किंवा शिवशंकराला अर्पित असतं परंतु यावर्षी पहिल्यांदाच रसिकांसाठी हे स्तवन आज मी लिहिलेलं आहे लक्ष असू द्या म्हणायचं काय तुझ्या सेवेसाठी आलो तुझ्या सेवेसाठी आलो हे मुद्रा मानाचा रसिक जना हे मुद्रा मानाचा रसिक जना 1 2 3 स्टार्ट क्या बात है तुझ्या सेवेसाठी आलो तुझ्या सेवेसाठी आलो मुद्रा मानाचा रसिक जना मुद्रा मानाचा रसिक जना करीतो मिया तन मना करीतो मिया तन मना मुद्रा मनोभावे तुझी करीतो सेवा आजो 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 हो छत्रपती शिवाजी महाराज
पटापट घ्यायला लागले बोलायचे भरपूर आहे गण गाणार आहे गणाकडे लक्ष असू द्या म्हणायचे काय कितना प्यारा तुझे रब ने बनाया जी कर देखता रहूं म्हणून म्हणायचं हे देवा गणराया रे तुला वंदना
रसिक हो, आयोजक सारखे सांगतात की तुमच्या बारीचं टायमिंग संपत चाललेलं आहे. हरकत नाही, परंतु जे गण गवळण स्पर्ध हे व्हायलाच पाहिजे. आता स्तवन झालं, गण झालंय, आता विषय आहे गवळणीचा. बरोबर ना? विषय आहे गवळणीचा. बाईनी गवळण गायली. बाई काहीतरी म्हणल्या, घेऊ नका खोटाळ, हा याचा खालचा उठत नाही, असं काहीतरी. चला, कालच माझा झालाय पगार, असं काहीतरी चाललं होतं. काय म्हणतात बाई? हा खेडेगावातून आलाय. हा खेडेगावातून आलाय. बाई तुमची सुरुवात खेडेगावातून झालेली आहे. तुमची सुरुवात खेडेगावातून झालेली आहे. आणि मला शहरातली पण चालते आणि खेडेगावातली पण चालते. काय म्हणतोय? मला शहरातली पण चालते आणि खेडेगावातली पण चालते. काय अर्थाचा अनर्थ करू नका. काय बारीला प्रतिस्पर्धी बाई. हा हा बरोबर ना? नंतर काय म्हणत द्या, बुवा तुझा खालचा उठेल काय? आणि तुझा खालचा उठेल तर शास्त्र आधारे. मी पण शास्त्रातच म्हणणार आहे, मनाचं काय म्हणणार नाही. कारण का मी जेव्हा मनाचं म्हणतो तेव्हा बरं लई बेकार झुमतं. मी मनातलं म्हणतो जेव्हा. हा मी खेडेगावातनं आलोय, ठीक आहे, मी खेडेगावातलंच आहे, सांगितलं ना. काय म्हणते बाई गवळणी चाल सांगितलं. हा बरोबर. कालच माझा झालाय पगार. बाई गवळणीची काट आहे का? रात्रीच्या वेळी येतो या हारी, असताना नवरा तुझा घरी. शास्त्रात म्हणायचं, शास्त्रात म्हणतोय राधा गवळणीचा अनया हा नवरा, तो घरी असताना सुद्धा श्रीकृष्ण तिथं जात होते. गवळण शास्त्रातच म्हणणार आहे, म्हणायचंय रात्रीच्या वेळी येतो हा हारी, असताना या नवरा हा घरी. शिंक्यावरती ठेवलेले तुझे माट दोन्ही मी ओढणार हाय, आणि माझा खालचा उठल्यावर, आणि माझा खालचा उठल्यावर तुझी फोडून टाकणार हाय. 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 काय म्हणायचंय? तुझी काय फोडणार आहे? हंडी. तुझ्या शिंक्यावरती असणारे माठ. हा माझा जेव्हा खालचा उठल तेव्हा मी ते फोडीन. हे तुला या गवळणीतून तुझ्या कटिंगमधून सांगितलेलं आहे. बरोबर ना? हा नंतर आता माझ्या गवळणीचा विषय द्यायला लागेल. मी पण शास्त्रातच गवळण देणार. मी गवळण देताना शास्त्रातच देणार. म्हणायचंय गवळण सांगितलं तर गवळण म्हणायचंय. गवळणीची चाळ काय म्हणते बघा. हा बरोबर आहे, बरोबर आहे, तेच. आई तुझं देऊळ बघ किती सुंदर, रंगाने सजवलं, म्हणून म्हणायचं बघा. डायरेक्ट घेतोय, लक्ष असू द्या. अरे खेळ खेळताना हिला डावात मी पकडणार आहे. अरे खेळ खेळताना डावात हिला मी पकडणार आहे, आणि डावात हरल्यावर ही मुळू मुळू रडणार आहे. म्हणून माहिती आहे गवळण म्हणायची, लक्ष असू द्या. हे म्हणलं ना डायरेक्ट घ्या. ओके ना? खेळ खेळ झाली साऱ्या पोरांची दाटी, आला रंगात डाव या यमुनेच्या काठी. गवळणी झाल्या येताना दिसल्या बघाच्या तुटीमधी. बाई शास्त्रातच मांडणार आहे. डाव हा यमुनेच्या काठी रंगलेला आहे. कसला? तो तर विषयातून सांगणार आहे. डाव सवंगड्याचा, त्यात तुम्ही पण आलात त्याच्यामध्ये, म्हणून म्हणायचं आहे गवळणी झाल्या येताना दिसल्या बघाच्या तुटीमधी. अरे धरून कानाने मोठीत दारू घातला हो फटीमध्ये. धरून कानाने मोठीत दारू घातला हो फटीमध्ये. धरून कानाने मोठीत दारू घातला हो फटीमध्ये.
दुर्वादेवी नाच मंडळ, हातकणवारी नृत्यकला प्रेमी रुद्र हातनकर करून 201 रुपयाचं बक्षीस आले आहे. नाच मंडळ आभारी आहे, ऋणी आहे, धन्यवाद. त्याप्रमाणे अविनाश बाईक 200 रुपये यांच्याकडून आले आहेत, नाच मंडळ आभारी आहे. नथुराम शिंदे यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत, नाच मंडळ आभारी आहे. अनिकेत चिविलकर यांच्याकडून बाब्यासाठी 200, झांजवादकासाठी 100 आणि नाच मंडळासाठी 200, धन्यवाद. त्याचप्रमाणे रामदास संगीता पांडुरंग देवडुकर वाकवली, दापोली, जिल्हा रत्नागिरी यांच्याकडूनही 201 रुपयाचे बक्षीस आहे. त्याप्रमाणे सुदाम आलटकर आमचे मित्र रायगडहून आलेले आहेत, यांच्याकडून 501 रुपयाचे बक्षीस आहे, नाच मंडळ आभारी आहे. त्याचप्रमाणे नथू पेंढारी चांबारखिंड यांच्याकडून 501 रुपये, गौरवदादा भुवड यांच्याकडून 200 रुपये आणि गणेश शिंदे RCC कन्स्ट्रक्शन 250 रुपये. त्याचप्रमाणे वस्ताद आमचे जनार्दन बटावले यांचे नातू नवनिर्वाचित शाहीर जयेश बुवा यांच्याकडून 501 रुपयाचे बक्षीस, नाच मंडळ आभारी आहे, धन्यवाद. आपण या कार्यक्रमाला आलात. रसिक हो, शक्ती तुला म्हटलं माझ्या बारीची वेळ झालेली आहे, परंतु कसं आहे थोडंसं 19-20 होणार, लक्ष असू द्या आयोजकांना. पण रसिक हो, गवळण झाल्यानंतर विषय तो प्रश्नाकडे. माझा प्रश्न मी बाईंना दिलेला आहे. माझा प्रश्न असा आहे तुमच्या माहितीसाठी. विषय आमचा हा गेल्या 25 वर्षापासून चालू आहे. माझे गुरुवारी जेव्हा गायकी करते तेव्हापासून हा माझा प्रश्न चालू आहे. ज्ञानसंपन्न भगवत भक्त असे थोर महापुरुष होते. त्या महापुरुषांची 8 वर्ष वयाची उपरकन्या होती. ती कन्या पंढरीनाथाची देऊ केली तेव्हा पंढरीनाथ किती वयात आले होते. आज सगळ्यात या प्रश्नाला कुठल्याही शक्तीवयाने गेली 25 वर्ष हा प्रश्न अबाधित आहे. कोणालाही हे शक्य झाले नाही या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. त्याचप्रमाणे बाईंनी मला प्रश्न विचारलेला आहे. पुराण काळात एका राजाने सर्पसत्र सुरू केले आणि त्या यज्ञात 18 ब्राह्मण मारले गेले. तर ते 18 ब्राह्मण कोणी आणि कोणत्या साधनेने जिवंत केले? बाई, आज माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण आदरणीय प्रल्हाद महाराज शिरशिवकर या इथं उपस्थित असणाऱ्या रसिक प्रेक्षकांना ज्ञात असतील सगळ्यांना. या आमच्या अगोदर त्यांनी हा शक्तितुरा अजरामर केला. आमच्या या शंभूराजे घराण्याचं नाव जे अजरामर केले ते माझे गुरुवर्य या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या वाचनातून ओवीबद्ध ग्रंथातून आलेला विषय आहे. या विषयाला विषय अनेक आले, परंतु हा जो विषय आहे हा ओवीबद्ध ग्रंथातला आहे. बाई, माझे गुरुवर्य या ठिकाणी उपस्थित आहेत. जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल तर तुम्ही या बारीला आल्यानंतर या विषयाचा माझ्या खुलासा करायचा आहे. आम्ही पुराव्यात सकट आलेलो आहोत, लक्षात असू द्या. तुमचं उत्तर आहे का? नीट उत्तर आहे का? वाजू नका, इन्स्ट्रुमेंट वाजू नका, 2 मिनिटं. पुराण काळात परीक्षित राजाचा मुलगा जन्मेजय राजाने सर्पसत्र सुरू केले. त्याच्या यज्ञात 18 ब्राह्मण मारले गेले. या महापातकातून मुक्त होण्यासाठी जन्मजयाने व्यासांचे स्मरण केले असता व्यास प्रकट झाले. त्यांना जन्मजय म्हणाला, मी पूर्वजांची निंदा केली म्हणून माझ्या हातून ब्रह्महत्या घडल्या, तरी कृपा करून माझा उद्धार करावा. मी पूर्वजांच्या निंदेच्या व ब्रह्महत्यांच्या पातकापासून मुक्त होईल असा उपाय सांगा. यावर व्यास यांनी त्यांना भारत ऐकवयास सांगितले. बाई, लक्षात असू दे नीट. व्यासांनी सांगितले एक पर्व संपले की एक ब्राह्मण जिवंत होईल. अशा प्रकारे महाभारताच्या 18 पर्वांचे वाचन झाल्यानंतर 18ही ब्राह्मण जिवंत होतील. लक्षात असू दे. तुमच्या प्रश्नाचं हे ग्रंथा आधारे दिलेले आहे, इकडचं तिकडचं जमवलेलं नाहीये. तुम्ही दुसऱ्या पाहिल्यानंतर या विषयाचा पहिल्यांदा खुलासा करायचा आहे. धन्यवाद. त्यानंतर
बारीचे 10 मिनिटं राहिलेली आहेत. 10 मिनिटात बारी संपवणार आहे. परंतु माझं कसं आहे माहिती आहे का, मी जेव्हा शक्तितुरेच्या रिंगणात उतरतो तेव्हा समोरच्या शाहिरांनी मला दिलेले शब्द, मी शब्द प्रत्येक त्या शब्दाचं उत्तर दिल्याशिवाय बारी काढत नाही. माझं ही खासियत आहे. मग ओपनला असू द्या किंवा थिएटरला असू द्या, आज इथे वेळेचं बंधन आहे असू द्या. म्हणायचं काय माहिती आहे का, त्यांनी पद गायला काय म्हणले, शंकर काळा आहे. बरोबर आहे तुमचं, मी त्याला काही छेडणार नाही, कारण का मी काळाच आहे. माझं नाव महेश आहे, मी काळा आहे, हरकत नाही. म्हणायचंय बघा, तुमच्या पदाची कटिंग, तुम्ही पदाचे शब्द दिले त्या पदाची कटिंग आहे का, काय होती चाल काय होती, कसा गुलाब बोलतो या त्या गुलाब जाईला, म्हणून माझा शंकर हा भोळा जरी असला तो काळा. काही काळा म्हणले ना, शंकर काळा. हा, माझा शंकर हा भोळा जरी असला तो काळा, आता करू नको सुकाळा येतेच करून वरत्याला, आता करू नको ताळा येतेच करून वरत्याला, आता करू नको ताळा येतेच करून वरत्याला, आता बाई शास्त्रातच बोललोय. शास्त्र काय म्हटलं बघा, तुम्ही म्हणताय शंकर काळा आहे, ठीक आहे, पण शंकर काळा असून तुम्ही त्यांना वर का करून घेतलात, असं माझ्या पद्धतीने तुमच्या कटिंग तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. शंकर काळा आहे तरी तुम्ही त्याला वर, तर तुमच्या वरचा दुसरा अर्थ लावाल आणि काहीतरी म्हणाल, तसं जमणार नाही. हा, आता माझा पद तुम्हाला लिहून माझी बारी संपवणार आहे. एकच कड्याचं पद घेतोय विशेषाचा. चाल काय म्हणते बघा, साहिल दादा, मी हाय वेडी आडानी सकू, तुमच्या नावाचा लावलाय नका पाळी शोभर का. बघा काय म्हणते, लहान बघा ही वृद्धाली, बाईंचं नाव काय, वृद्धाली. मी काय म्हणते बघा, लहान बघा ही वृद्धाली, आराधना महादेवाची केली, साऱ्याने लाईनीत येऊनी. महेशाचा विषय काय तर म्हणून सांगतोय, या महेशाच्या लिंगाचं दर्शन गेले तर आज सारेच घेऊनी, महेशाच्या लिंगाचं दर्शन गेले तर आज सारेच घेऊनी. रामदास संगीता पांडुरंग देवरुखकर वाखोली दापोली यांच्याकडून 501 रुपयाचे बक्षीस आले. पुनश्च नाथ मंडळ आपला आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विषय शास्त्रातून दिलेला आहे, तुम्ही शास्त्रातूनच बारी कराल ही अपेक्षा व्यक्त करतोय आणि माझ्या बारीला मी पूर्ण विराम देणार आहे. साहिलदा शेवटची म्युझिक वाजवा, आपली बारीची सांगता करतोय. बाई तुम्हाला आणि तुमच्या समोर असणाऱ्या संपूर्ण म्युझिशियन टीम, साहिल दादा असेल, मिलिंद दादा असेल, चुकी झाली तुमचं नाव पहिलं घ्यायला पाहिजे, त्यासाठी क्षमा मागतो. साहिल दादा, मिलिंद दादा, आपल्याही सर्वांना, आपल्या ज्या नाचणाऱ्या भगिनी आहेत त्यांना सगळ्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करून मी माझ्या बारी सांगता करतोय. काहीतरी आले, 2 मिनिटं काहीतरी आलेलं आहे. हा, प्रभाकर बुवा जाधव, जय हनुमान नाथ मंडळ धुत्रोरी हनुमानवाडी यांच्याकडून 501 रुपयाचे बक्षीस नाथ मंडळ आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी माझ्या बारीची सांगता करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.
तुरेवाले शाहीर श्री महेशदादा शिंदे, मी दोन्ही शाहीर तुरेवाले शाहीर आपलाही यथोचित सत्कार करण्यात येणार आहे आणि आपल्यास विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच श्री नागेंद्र राठोड साहेब, दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख